न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। उद्या दुपारपासून आचारसंहिता लागू होणार। एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार। राजकीय पक्षांना प्रचारासाठी एकच महिना वेळ मिळणार। 18 एप्रिलला पहिला टप्पा तर मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार। चंद्रपूरमधील सभेमध्ये वकील असिफ सरोदे यांचा दावा। सरोदे यांनी 12 आमदारांची यादी वाचून दाखवली। जयंत पाटील फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात। जयंत पाटलांचं आधी फायनल होऊ द्या, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। वसंत मोरे यांनी संजय राऊतांची भेट घेतली। सामना कार्यालयामध्ये अर्धा तास मोरेंची राऊतांशी चर्चा, तर पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। कुणाला पक्षात घ्यायचं, कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल। पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। कुणालाही उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करणार, असंही वक्तव्य। उद्यापर्यंत महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण होणार, तर शिवसेना उमेदवारांची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होणार। आमदार संजय शिरसाट यांची माहिती, तर एकत्रित पत्रकार परिषदेमधून यादी जाहीर केली जाईल, अशी ही माहिती। उमेदवारी जाहीर करण्याचा श्रीकांत शिंदेंना अधिकार नाही। हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यावरून भुजबळांची श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका। सगळ्यांनी शिस्त पाळली पाहिजे, असाही सल्ला। पुढे कुठल्या पक्षाला निधी दिला ती माहिती द्या। सुप्रीम कोर्टाची एसबीआयला नोटीस। काल निवडणूक आयोगाने देणगीदार आणि पक्षांची यादी स्वतंत्रपणे जाहीर केल्यामुळे कोर्टाचे नवे आदेश।